हा पण मग त्याचे हे या दोनची किंमत काय ते त्याच्या आत लिहिली नाही तू त्याची किंमत काय काय असणार ते तुम्ही विचार पक्का नाही असणार तुम्ही विचार करा काय असणार लिहून बघा आणि बघा तुम्हाला काय बसतंय का आपलं काय असणार मग एक काम करा लिहा आणि बघा परत समीकरण लिहून बघा बसताय का बघा मग ते लिहा आणि मग त्याच्याद्वारे समीकरण परत तयार करा आपलं समीकरण तर माहित आहे ना हा ओके करून बघूया हा ओके 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 मग आता हे जे किती तुकडे आहेत म्हणजे किती भाग झाले 4 भाग झाले हे 4 भाग जर आपण समीकरणाच्या रूपात परत जोडूया का हा हा इकडे जोड हा हा बघा ना इकडे तुम्ही बघा तुमचे भाग तुम्हाला कसं आलं जरा सांग मला ते हा इकडे हे आणि हे इकडे कुठे मला दाखव एक एक भाग बरोबर आणि एक गुणिले ए बी एक गुणिले म्हणजे एक 2 ए बी आहे ना इकडे कुठे 2 ए बी आहे 2 ए बी दिसतंय तिथे ओके मी पण तसंच केलं सर छान बरोबर ओके माहित नाही मला ओके कोमल काहीतरी सांगतो बघ पण मग ते जोडले सगळे तर आपण जे आपल्याला माहित आहे त्याचं तयार होतं का एक काम करा इकडे मग जसा 5 आणि 7चा वर्ग 5चा वर्ग पासून तयार करायचा असणार तर इकडे आणि किंवा 8चा वर्ग 5चा वर्ग पासून तयार करायचा असणार तर मग हे अंक कोणते असतात ते जर बघितले तर तू जे 10चा वर्गाचे समीकरण लिहिलंय बघ या डब्यामध्ये कोणते कोणते अंक येतात संख्या येतात हा 3 वाढावं लागणार लांबी 5 गुणे 3 काय येणार तिकडे ओके 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 बरोबर ओके आणि त्याकडे आता ए आणि बी तुला तिकडे दिसतात कुठे ए आणि बी दिसतात बरोबर दिसला